अंमली पदार्थाच्या सेवनामुळे युवा पिढी बर्बाद होत चालली होती। यामुळे देशाचं भवितव्य अंधारात आलं। देशविरोधी संघटना या नशेच्या व्यापारातून करोडो रुपये कमवायची आणि त्या काळ्या पैशाचा वापर देशविरोधी कृत्यासाठी केला जायचा। नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये देशाची सत्ता हाती घेतली। त्यांनी त्यानंतर या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष घातलं। देशातील अंमली पदार्थाचा व्यापार उखडून टाकण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अनेक निर्णय घेण्यात आले। नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली ती गृहमंत्री अमित शहा यांनी। अमित शहा यांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवायांमध्ये जातीने लक्ष घातलं। मोदी सरकारनं अंमली पदार्थ विरोधात कोणकोणत्या मोहिमा आखल्या तसंच त्याचे परिणाम काय झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नशा फक्त भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक गंभीर समस्या बनली आहे। नशेच्या अवैध कमाईमधून देशविरोधी शक्ती देशात अशांती आणि अराजकता माजवत आहे। यामुळे अमित शहा यांनी देशात नशामुक्त अभियान राबवण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर केला। शहा यांनी पहिले संस्थेमध्ये आवश्यक असलेल्या समन्वय राखला। यानंतर त्यांनी संस्थांमध्ये आवश्यक बदल केला। त्यानंतर त्यांनी जनजागृती अभियान राबवली। NCBला मोठ्या स्तरावर स्वातंत्र्य देण्यात आलं। 2019 मध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात JCC स्थापना करण्यात आली। यासोबत NCBच्या कॅडरचं नव्यानं बांधणी करण्यात आली। सध्या स्थायी इंटर मिनिस्ट्रियल कमिटीच्या माध्यमातून यावर काम केलं जात आहे। अमित शहा यांच्या निर्देशानुसार NCBनं अंमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा एकत्रित डेटा निदानच्या माध्यमातून जमवला। यात अटकेत असलेल्या आरोपींची सर्व माहिती, फोटो, त्यांचे फिंगरप्रिंट, FIR, न्यायालयाचे आदेश यांची संपूर्ण माहिती यात साठवण्यात येते। त्याशिवाय सिम्स पोर्टल देखील सुरू करण्यात आलं। 2023 पर्यंत 23हून अधिक प्रकरणांमधून 7 करोडहून अधिकची प्रॉपर्टी NCBनं जप्त केली आहे। अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तयार करण्यात आलं। त्याला राष्ट्रीय नार्कोटिक्स K9 असं नाव देण्यात आलं। पहिल्या टप्प्यात याच्या 10 कार्यालयांचं उद्घाटन करण्यात आलं। समुद्र तटावरून होणाऱ्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अमित शहा यांनी कोस्ट गार्ड, नेव्ही, पोर्ट ऑथॉरिटी यांना विशेष अधिकार दिले। याशिवाय गांजासारख्या अंमली पदार्थांची अवैध शेती रोखण्यासाठी ड्रोन स्टडीसाठी एक ग्रुप तयार करण्यात आलाय। अमित शहा यांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधी घेतलेल्या कठोर निर्णयाचं फलित आता दिसू लागलंय। NCB कडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 160% अधिक वाढ झालेली आहे। तसंच या प्रकरणात 199हून अधिक गुन्हे नोंद झालेले आहेत। भारताला नशामुक्त करण्याचं व्रत घेतलेल्या अमित शहा यांच्याशी एनकॉडच्या 4 स्तरीय मेकॅनिझमद्वारा समन्वय राखण्यात आलं। यात कार्यकारी स्तरावर एनकॉड मीटिंग, एनकॉड पोर्टल, जिल्हास्तरीय एनकॉड मीटिंग, राज्यस्तरीय एनकॉड मीटिंग होतात। तसंच देशातील सर्व राज्यात डेडिकेटेड एंटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। देशातील सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशाच्या ANTF प्रामुख्याने पहिलं राष्ट्रीय संमेलन 19 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली इथं पार पडलं। 2020-22 या काळात NCB कडून डार्क नेट क्रिप्टोकरन्सी प्रकरणात 59 केसेसची पडताळणी करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीसाठी अमित शहा यांनी जातीने लक्ष घातलं। त्यांनी जनजागृती अभियान राबवलं। यात 80,000 व्हॉलंटियर्सच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाते। आतापर्यंत 3 करोडहून अधिक युवा तसेच 2 करोडहून अधिक महिला या अभियानात जुडले गेलेले आहेत। वर्ष 2006 ते 2013 आणि 2014 ते 2023 या दरम्यान नार्कोटिक गुन्ह्याच्या अपराधांमध्ये 321% तर दाखल झालेल्या गुन्ह्यात 199% आणि ड्रग पकडण्यात आलेली प्रकरणं दुपटीनं वाढ झालेली आहे। याशिवाय अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी देखील अमित शहा यांनी विशेष मोहीम आखली। या अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी 75 दिवसात 75 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं। ते लक्ष्य पूर्ण करत पुढे 12,512 करोड रुपये किमतीचे 12,19,399 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आलेले आहेत। अमित शहा यांच्या उपस्थितीत
24 मार्च 2023 रोजी बंगळुरूमध्ये 9,298 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। यानंतर चंदीगडमध्ये 30 जुलै 2022 मध्ये 31,000 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। याशिवाय गांधीनगरमध्ये 26 ऑक्टोबर 2022 रोजी 12,438 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। 17 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली इथं 1,44,000 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत। तसंच भारतातील युवक ड्रग्ज सारख्या जीवघेण्या विळख्यातून बाहेर पडत आहे, ही दिलासादायक बाब आहे।